UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल लवकरच छगन भुजबळांना भेटणार। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। मंत्रिपदावरून डावलल्यामुळे भुजबळ नाराज। योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार। भुजबळांसोबत अनेक विषयांबाबत वेळोवेळी चर्चा करत आलो, सुनील तटकरेंची माहिती। नाशिकमध्ये सकाळी छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यातून भुजबळ कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे लक्ष। भुजबळांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये समता परिषदेचीही बैठक। नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते आज अजित पवारांना नागपूरमध्ये भेटणार। 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल, आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार विधानभवनामध्ये दाखल, कामकाजामध्ये सहभागी होणार। घशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवस आराम करत असल्याची तटकरेंची माहिती। अजित पवारांना राजकीय आजार नव्हता, त्यांची तब्येत ठीक दिसत नव्हती। अजित पवारांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदे उगाच अजित पवारांची भेट घेणार नाहीत। विरोधी पक्षाच्या बाकावर आता जीव रमत नाही असं शिंदेंनी मला सांगितलं, अमोल मिटकरींचा दावा। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। मंत्रिपद न मिळालेल्यांची रडारड सुरू, भुजबळ त्यांची लढाई लढतील। सध्याची स्थिती पाहता शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही माहिती नाही, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। महायुतीचं खातेवाटप ठरलं, काही तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। महायुतीत गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षाचे नेते आज बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे, नाना पटोलेंची गटनेतेपदी तर अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी निवड होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपेंची निवड होणार तर शेखर निकमांची प्रतोदपदी निवड लवकरच घोषणा होणार। पुण्यामध्ये टिपू सुलतानच्या स्मृती दिनाच्या मोर्चाला परवानगी, पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये माहिती। मौलाना आझाद आणि संविधान दिनाच्या स्मरणार्थही मोर्चा काढला जाणार। कोल्हापुरात पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल। दबंगगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला वरिष्ठ पाठीशी घालतात, स्थानिकांची तक्रार। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण, कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन, एसआयटीची माहिती। देशाच्या खाद्यतेल आयातीमध्ये सातत्यानं वाढ, नोव्हेंबर महिन्यामध्ये आयातीमध्ये 39% वाढ, अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील परिचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित, अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरेंकडून परिचारिकांना आज पगार देण्याचं आश्वासन। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम, राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात तापमान 15 अंशांच्या खाली, पुढील 10 दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता। दिल्लीमधील हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा गंभीर स्थितीमध्ये, हवेचा निर्देशांक 427 वर तर काही ठिकाणी AQI 450 वर। आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघातून पृथ्वी शॉला डच्चू, देवा मला सांग अजून काय पाहावं लागेल, इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत पृथ्वी शॉचे हताश उद्गार। गाभा कसोटी ड्रॉच्या उंबरठ्यावर 5व्या दिवसाच्या खेळावर पावसानं पाणी फेरलं। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।